नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्राचीन परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा जपणारी गावे आहेत. पण सांगली जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्याची ओळख एका अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशभरात झालेली आहे. हे गाव आहे बत्तीस शिराळा. नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नागदेवतेची पूजा, नागाची प्रतिमा, वारुळाची पूजा आणि भगवान महादेवाचे स्मरण येते. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात बत्तीस शिराळा या गावात अनेक शतकापासून नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाशी संबंधित पूजेची अनोखी परंपरा होती. याच परंपरेमुळे शिराळा गावाला अनेकदा नागभूमी म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार शिराळ्याची नागपंचमी ही येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेपैकी एक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बत्तीस शिराळा नेमके कोठे आहे, या गावाला बत्तीस शिराळा हे नाव कसे पडले, नागपंचमी आणि शिराळ्याचे संबंधित नेमकं काय आहे, जिवंत नागाच्या पूजेची ही परंपरा कशी सुरू झाली, गोरक्ष महाराज या परंपरेशी काय संबंध आहे, 2002 नंतर या परंपरेमध्ये काय बदल झाला आणि 2025 मध्ये तब्बल 23 वर्षानंतर शिराळ्यातलं काय घडलं. चला तर मग सुरुवात करूया या अनोख्या परंपरेला, प्रवासाला. बत्तीस शिराळा कोठे आहे? बत्तीस शिराळा हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. निसर्गरम्य वातावरण, डोंगराळ हिरवाई, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक परंपरा यामुळे शिराळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे गोरक्ष महाराजाचे प्राचीन मंदिर आणि ग्रामदेवत अंबाबाईचे धार्मिक महत्त्व आहे. पण शिराळ्याचे नाव महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी शिराळा परिसरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पूर्वी उत्सवामध्ये जिवंत नाग आणून त्याचे दर्शन आणि पूजा केली जात असे. ही परंपरा इतकी प्रसिद्ध झाली की देशात विविध भागातून भाविक आणि पर्यटन शिराळा येथे असत. बत्तीस शिराळा हे नाव कसे पडले? शिराळ्याला बत्तीस शिराळा असे का म्हणतात, याबाबत स्थानिक पातळीवर विविध ऐतिहासिक मते आणि परंपरा सांगितली जातात. एक प्रचलित महत्त्व असे आहे की परिसरातील अनेक गावाशी संबंधित महसूल व्यवस्थापन आणि ऐतिहासिक प्रशासन संदर्भामुळे बत्तीस शिराळा हे नाव रूढ झाले आहे. म्हणून आजही हे ठिकाण बत्तीस शिराळा या नावाने प्रसिद्ध आहे. या नावामागे नेमकं काय इतिहास समजून घेताना स्थानिक आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा फरक ठेवणे महत्त्वाचे आहे. गोरक्षनाथ आणि नागपंचमीची कथा. आता येतो परंपरेची सर्वात महत्त्वाचा भाग, शिराळा नागपंचमीची माहितीनुसार गोरक्ष महाराज परंपरेशी अतिशय जवळचा संबंध मानला जातो. त्यांच्या शिराळ्याचे वास्तविक संबंध स्थानिक परंपरा सांगितली की नागपंचमीच्या उत्सवाला वेगळे धार्मिक स्वरूप दिले. स्थानिक आख्यायिकेनुसार एकदा गोरक्ष महाराज भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्यावेळी घरातील महिला मातीच्या नागाची पूजा करत होती. गोरक्ष महाराजांनी तिला विचारले, तू मातीच्या नागाची पूजा करतेस, पण जर तुझ्यासमोर प्रत्यक्ष जिवंत नाग आला तर त्याचीही अशीच श्रद्धेने पूजा करशील का? महिलेने होकार दिला आणि त्यानंतर या परंपरे जोडलेला एक अद्भुत कथा सांगितली जाते. या आख्यायिकानुसार ज्या घरात प्रत्यक्ष नाग आल्याने मानले जाते, यातूनच पुढे शिराळा जिवंत नागाशी संबंधित नागपंचमी परंपरा सुरू झाली, अशी स्थानिक श्रद्धा आहे. ही कथा धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक लोकपरंपरेचा भाग आहे. नाग म्हणजे भीती नव्हे, श्रद्धेचे प्रतीक. भारतीय संस्कृतीमध्ये नागाला केवळ साप म्हणून पाहिले जात नाही. नाग हा अनेक धार्मिक कथांमध्ये देवांशी संबंधित परंपरेमध्ये महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात नाग आणि श्रीकृष्णाच्या कालिया नागाशी संबंध कथा, या सर्वांवरून नागाला भारतातील धार्मिक परंपरेत विशेष स्थान मिळाले आहे.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा करण्यामागे निसर्ग आणि सर्पविषयी आदर व्यक्त करण्याची भावना ही जोडली आहे. म्हणून शिराळ्यातील ही परंपरा केवळ एका सणाची गोष्ट नसून स्थानिक समाजाच्या श्रद्धा, लोककथा आणि संस्कृती ओळखण्याचा एक भाग बनला आहे. पूर्वी शिराळात नागपंचमी कशी साजरी केली जायची? पूर्वी नागपंचमीच्या काही दिवशी आधीपासून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे. नागमंडळे नागमंडळे तयार होते. गावातील परंपरागत पद्धतीने नागाशी संबंधित कार्यक्रमांची तयारी केली जात असे. नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाचे दर्शन आणि पूजा या उत्साहाचा प्रमुख भाग मानला जात असे. अनेक नागमंडळे आणि गावकरी उत्सवामध्ये सहभागी होत असे. वाजत गाजत मिरवणुकी, धार्मिक कार्यक्रम आणि मंदिरामध्ये पूजा असे वातावरण गावात पाहायला मिळत असे. यामागे नागपंचमीच्या दिवशी शिराळात हजारो भाविक आणि पर्यटन जमा होत असे. मग जिवंत नागाची पूजा बंद का झाली? इथे या कथेला एक महत्त्वाचे वळण मिळते. जिवंत नाग पकडणे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी आणणे आणि त्यांच्याशी संबंधित प्रदर्शन यावर वनजीवन संरक्षण दृष्टीने प्रश्न उपस्थित झाले. वनजीवन प्रेमीने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर 2002 पासून शिराळा जिवंत नागाच्या प्रदर्शनावर आणि पारंपरिक पद्धतींना होणारा जिवंत नागाची पूजा न्यायालयीन निर्बंध आले. त्यानंतर शिराळा नागपंचमी बंद झाली नाही. जिवंत नागाऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्याचा परंपरेमुळे पुढे सुरू राहिला. नागदेवाला पालखीत, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिराळकरांनी आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. नागदेवताचे मानाची पालखी शिराळात नागपंचमी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागदेवताची मानाची पालखी. शिराळा नागपंचमीच्या माहितीनुसार या पालखीमध्ये परंपरा म्हणून महाजन कुटुंबांशी जोडली जाते. परंपरेनुसार पालखी मानकरी कुटुंबाच्या घरातून निघते आणि गावातील विविध धार्मिक स्थळावर तिचे पूजन केले जाते. या परंपरेमध्ये गावातील विविध समाज घटकांचा सहभाग असतो. यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता संपूर्ण गावाला एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सव बनला. 23 वर्षानंतर पुन्हा जिवंत नागाचे दर्शन. आता आपण येतो अलीकडच्या काळात सर्वात चर्चेत असलेली घटनेकडे. 2025 मध्ये तब्बल 23 वर्षानंतर शिराळा जिवंत नागाच्या संबंधित विशेष परवानगी देण्यात आली. केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय 21 अर्जदारांनी केवळ शैक्षणिक उद्देश आणि स्थानिक सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाने प्रशासनाकडे मर्यादित स्वरूपात नाग हाताळण्याची परवानगी दिली होती. मात्र एक वैशिष्ट्य विशेष लक्षात घेणे गरजेचे आहे. ही सर्वसाधारणपणे जिवंत नागाची पूजा करण्याची मोकळी नव्हती. नागाचा वापर मनोरंजन, खेळ किंवा व्यावसायिक कार्यक्रमासाठी करण्यास परवानगी नव्हती. नागाची मिरवणूक, पूजा यावरील निर्बंध कायम होते. म्हणजेच 2025 मध्ये शिराळात जिवंत नागाचे दर्शन पुन्हा चर्चेत आले, पण विशिष्ट शैक्षणिक आणि संदर्भाच्या अटीवर आधारित होते. श्रद्धा आणि वनजीवन संवर्धन. शिराळाच्या या परंपरेची चर्चा करताना दोन गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिली म्हणजे गावकऱ्यांनी श्रद्धा, शेकडो वर्षाची सांस्कृतिक परंपरा, आणि दुसरी म्हणजे वनाचे संरक्षण आणि नागाच्या सुरक्षेची जबाबदारी. नाग हा आपल्या पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा जीव आहे. तो शेतातील उंदीर आणि इतर काही प्राण्यांना संख्येवर नियंत्रण ठेवण्याची मदत करतो. त्यामुळे सर्प संवर्धन ही केवळ जीवनप्रेमी जबाबदारी नाही, तर ही जबाबदारी आहे. परंपरा जपताना प्राण्यांना त्रास होऊ नये हा संदेश आपल्या काळात तितकाच महत्त्वाचा आहे. शिराळ्याची खरी ओळख काय? आज शिराळा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर नागपंचमी येते, पण शिराळा केवळ नागपंचमीसाठी प्रसिद्ध नाही. येथे गोरक्षनाथ मंदिर, अंबाबाई मंदिर, ऐतिहासिक वारसा, निसर्गरम्य परिसर आणि स्थानिक लोकसंस्कृती यामुळे या ठिकाणाला वेगळे महत्त्व आले आहे. नागपंचमी मात्र
गावाला महाराष्ट्रात सांस्कृतिक नकाशावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मंडळी, 32 शिराळाची कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. परंपरा म्हणजे फक्त जुन्या प्रथा जपण्याचा तथा पुढे नेणे नव्हे. परंपरामध्ये भावना समजून घेणे, तिच्या सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्याच वेळी निसर्ग व जीवनाचे संरक्षण करणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. नागपंचमी म्हणजे नागदेवताचे नमस्कार करायचा दिवस. नागाला घाबरण्याऐवजी त्यांच्याविषयी योग्य माहिती घेण्याचा दिवस. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाग दिसला तर त्याला मारू नका, स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. प्रशिक्षण, सर्पमित्र विभागाचा संपर्क साधा. श्रद्धा जपूया, परंपरा जपूया आणि निसर्गही जपूया. जर तुम्हाला 32 शिराळाची ही अनोखी नागपंचमी परंपरा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा, संत महात्मे आणि धार्मिक स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नागदेवतेला नमन. हर हर महादेव. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. धन्यवाद.